शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की। विठ्ठल विठ्ठल संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप। एकतत्व नाम साधिती साधन, एकतत्व साधिती साधन, द्वैताचे बंधन नवाधिजे। नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। विठ्ठल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दात तुका, बाबाजी सद्गुरु दात तुका, बाबाजी सद्गुरु दात तुका। कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दात तुका, बाबाजी सद्गुरु दात तुका, बाबाजी सद्गुरु दात तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हर। सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती मुरारा सोपान देवा, निवृत्ती मुरारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन। निवृत्ती मुरारा सोपान देवा, निवृत्ती मुरारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी,
अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 नाम घेता कापे जम नाम घेता कापे जम नाम घेता कापे जम नाम घेता कापे तुकाराम तुकाराम नाम घेता कपीम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयाची आठवी शब्दसृष्टी अंगवी सारस्वत आघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुषमणी रस होती ओळगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरवी खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय तर एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे संतांच्या मस्तक हे मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या संताचे संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्त करुणाकर अनाथाची माय ज्ञानराज मौली यांच्या हरिपाठ या ग्रंथातील 8व्या अशा क्रमांकाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल 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 सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 727व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र आळंदी सद्गुरू जोग महाराज मंदिर या ठिकाणी सेवा करण्याचा हा योग आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। दुसरा परिहार फार महत्त्वाचा आहे। बऱ्याच वर्षानंतर संस्थेतून सुटल्यानंतर म्हणजेच 4थं वर्ष संपल्यानंतर जवळजवळ 32-33 वर्ष झालेत। पूर्वजन्मे सुकृती थोर केली ती मज आजी फळाशी आली परमानंदो आजी मानसीन भेटी झाली या संतांशी। विठ्ठल 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 महत्त्वाची गोष्ट अशी आहे ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम मी आता करण्यासाठी उभा आहे म्हणजे सेवा करण्यासाठी इथे आता कोण कोण आहेत एक एकाहुनी बळीर आहे। त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्या सर्वांचे गुरुवर्य गुरुमूर्ती हरिभक्ती पारायण परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य मारुती बाबा कोरेकर आहेत। त्याचप्रमाणे गुरुवर्य वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्ती पारायण गुरुवर्य
संदीपान महाराज शिंदे ऐके नाही, हशेगावकर तेही हजर आहेत. त्याचप्रमाणे गुरुवर्य माणिक बाबा मुखेकर शास्त्री हजर आहेत आणि सर्व शिक्षक वृंद, त्याच्यामध्ये भास्कर महाराज असतील, शास्त्री महाराज असतील, हजर जरी नसले तरी ज्ञानेश्वर महाराज शिंदे असतील, त्याचप्रमाणे उल्हास महाराज असतील. इकडे आमचे परमपूजनीय आदरणीय ज्यांच्या गाथा आणि ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, अनेक ग्रंथाचे ओव्या असतील, श्लोक असतील कंठस्थ आहेत, ते आमचे हरिभक्तीपारायण परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम तेही हजर आहेत. वयोवृद्ध असणारे आमचे परमेश्वर महाराज जाईबाई, आधी करून आजी माजी सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे गुरुबंधू आणि माता भगिनी आणि पुरुष वर्ग यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मगाशीच खोलीत बसल्यानंतर दादांना म्हटलं मी, आज माझी डबल परीक्षा आहे. अजून सांगू तर दादा मला मगाशी म्हटले तिथं पॅड असतंय महाराज, हे असतं पेन असतो, इथे काही पॅड नाही पेन नाही. मी म्हटलं तिथं पास होण्यासाठी पॅड आणि पेन लागतं, मी मगाशी म्हटलं, पण इथं मी नापासच होणार हे नक्कीच खरं, काही घ्यायची गरज नाही जवळ. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व गुरुबंधूंच्या समवेत सेवा करण्याचा हा योग आहे. मी वरून जरी असं तुम्हाला असं वाटलं असेल चेहरा फ्रेश आहे, पण आतून किती घाम आला हे मलाच माहित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी. समाजामध्ये कीर्तन करणं हे सोपं आहे महाराज, आणि इथे करणं सुद्धा काही दृष्टीने सोपंच आहे. कसं सोपं आहे? इथे जे जे सांगायचं आहे ते सर्वांच्या पाठ आहे, त्याच्यामुळे आपलं जर विसरलं तर कुणीतरी आपल्याला सांगणार आहे, त्याच्यामुळं सोपंच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जास्त प्रस्तावनिकमध्ये आपल्याला वेळ द्यायचा नाही. सेवा करण्याचा हा योग आहे. हरिपाठातील 18व्या क्रमांकाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबाराय मनाच्या मार्गाची गती संतांच्या संगतीत लावा, आणि लावल्यानंतर त्या मार्गाने श्रीपती आकळला जातो. आपल्याला पहिल्या चरणात शिरायचं आहे. मनावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. अगोदर कोणतीही गोष्ट मनात येते आणि नंतर क्रियेमध्ये येत असते. आवडीती व्रती किरटी आधी मनोनी चौटी आणि मग तेवाच्या दिटी कराशी. अगोदर मनात येत असतं आणि नंतर क्रियेमध्ये येत असतं. नव्हे नव्हे सर्वच गोष्ट मनावरच अवलंबून आहे. दुर्गतीला जायचं असेल त्याला कारणीभूत मनच आहे, सद्गतीला जायचं असेल त्याला कारणीभूत मनच आहे, बंधनात पडायचं असेल त्याला कारणीभूत मनच आहे, मोक्ष प्राप्त करायचं असेल त्याला कारणीभूत मनच आहे, सुख जीवनामध्ये प्राप्त करायचे का त्याला कारणीभूत मनच आहे, आणि दुःख जीवनामध्ये जे प्राप्त होते त्याला कारणीभूत मनच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबारायांनी म्हटलंय, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. ओ मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
ओ मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते सर्व गोष्टीला कारणीभूत मनच आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. आता कोणतं मन दुर्गतीला कारणीभूत आहे, कोणतं मन सद्गतीला कारणीभूत आहे, कोणतं मन बंधनाला कारणीभूत आहे आणि कोणतं मन मोक्षाला कारणीभूत आहे. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मनएव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो बंधाय विषयासक्त मुक्तै विनिर्विषयम मनः. म्हणजे जे विषयासक्त मन आहे ते बंधनाला कारणीभूत आहे. लक्षात आलं का? आणि जे निर्विषयी मन आहे ते मुक्तीला कारणीभूत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता जे विषयासक्त मन आहे ते बंधनाला कारणीभूत आहे. विषयासक्त मन केव्हा बनतं? ज्या वेळेस इंद्रियाने विषय पाहिले जातात त्यावेळेस ते मन विषयासक्त बनतं. आणि या इंद्रियाला विषयापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही. या विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही हा स्वभावची पाही. इंद्रियाचा स्वभावच आहे. या इंद्रियाला विषयापेक्षा दुसरं काही आवडत नाही. अजून जर विचार केला तर विषय इंद्रियाला आवडतात, पण आवडत जरी असले तरी एक विषय आवडतो आणि एक विषय आवडत नाही. ज्या श्लोकावरली मी तुम्हाला ओवी सांगितली आहे त्याच श्लोकावर ओव्या आहेत. आपल्याला सर्वांना सांगण्याची गरज नाही. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह अगमा पायनो नित्यास ताऊं स्थिती क्षस्व भारत. त्याच्यावर वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, एक आवडतं आणि एक आवडत नाही. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पंचविषय आहेत. आता बघा, शब्द विषय आपल्याला एक आवडतो, एक आवडत नाही. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषादेश उपजती श्रवणद्वारे. एक आवडतं आणि एक आवडत नाही. निंदा आवडते का स्तुती आवडते? स्तुती आवडते, निंदा आवडत नाही. आणि निंदा एखाद्याने आपली जर केली तर आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होतो आणि एखाद्याने आपली स्तुती केली तर अद्वेष निर्माण होतो. विठ्ठल 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 त्याच्यानंतर पुढे तसं वर्णन केलेलं आहे, मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण आहे का नाही. मग मृदू आणि कठीण हे जे दोन आहेत त्याच्यानंतर हे आपल्याला संतोष आणि खेद निर्माण होतात. त्याच्यानंतर तिसरी ओवी पुढे वापरलेली आहे, शब्द स्पर्श रूप भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे दोन्ही देख आहे का ना. दोन्ही भ्यासुर आणि सुरेख. भ्यासुर रूप आपल्याला पाहायला मिळालं तर आपल्या अंतःकरणामध्ये काय निर्माण होतं? दुःख निर्माण होतं. लक्षात आलं का? तिथं सुद्धा ज्ञानोबारायांनी वेगवेगळे शब्द वापरले, संतोष, खेद, सुख, दुःख. विठ्ठल 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 आणि क्रम थोडासा आता एक खालचा क्रम 5वा क्रमांक वर घेतलेला आहे ओव्यानुसार बरं का. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद आहे का ना. जो घ्राण संगे विषाद तो शदेता आहे का नाही. त्याच्यामध्ये ते वर्णन केलं आहे. आणि शेवट म्हणलंय तैसाची द्विविध रस आहे का नाही. उपजवी प्रीती त्रास. म्हणजे हे सर्व गोष्टी आहे. मला याच्यातलं सांगायचं काय तात्पर्यार्थ, इंद्रियाला विषयापेक्षा दुसरं काही आवडत नाही, पण एक विषय आवडतो आणि एक विषय आवडत नाही. पण नक्की मात्र विषय आवडतो एवढं मात्र खरं आहे. विठ्ठल आता इंद्रियाचे भाव विषयाकडे आपोआप आहे, सांगायची गरज नाही. गुरुवर्य परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी घुलेबाबा कीर्तनामध्ये सांगायचे, ज्ञानम नियम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्णम कर्म करते ती त्रिविधा कर्मसंग्रहा या श्लोकावर ओवे आलेले आहेत. बघा, सहज इंद्रियाचे धाव विषयाकडे आहे. परिमिना ते देखोनी बक जैसा निदना ते रंक स्त्री देखोनी कामोक प्रवृत्ती धरी जैसे खालरा धावे पाणी भ्रमर पुष्पाचे घाणी नाना सुटला सांजवणी वत्सचिपा आगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी मानसी वराता लावी जती आकाशी यागाची विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, सुंदर असं चिंतन आहे. आता मला एक शब्दाबद्दल माफी मागावं लागेल बरं का. ते खेडेगावाला कीर्तन करत असताना ऐका मला सवय लागली आणि इथं सर्वजण सुज्ञ आहेत, गुरुवारी आहेत. ते म्हणते आपल्यालाच हे ऐका म्हणते विठ्ठल विठ्ठल आपला मगाशी झाला विषय आहे का नाही. स्वभाव जे असतो तो
दादाचा आमचा विषय झाला बघा. ते येणार शब्द बरं का, त्याच्याबद्दल मला पहिलं क्षमा करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता माशाची धाव नाही, बगड्याची धाव माशाकडे आपोआप आहे, सांगायची गरज नाही. दरिद्री माणसाची धाव कशाकडे आहे? पैशाकडे आहे. आता दरिद्री कोणाला म्हणायचं? गुरुवारी घुलेबाबाच पाठात म्हणायचे. एखाद्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीचा अर्थ जर नाही कळाला तर नाथ भागवताचा काय घ्यावा लागतो? आधार घ्यावा लागतो. मग दरिद्री कोणाला म्हणतात? तर श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाच्या 19व्या अध्यायामध्ये 35 प्रश्न उद्धवाने विचारलेले आहेत. त्याच्यापैकी एक प्रश्न विचारलाय, दरिद्री कोण? तर तिथं सांगितलंय, दरिद्रो तो असंतुष्टाहा. जो दरिद्री कोण आहे? ज्याला किती जरी मिळालं तरी तो असंतुष्ट आहे, संतुष्ट राहत नाही. ऐका दरिद्रतेचे लक्षण. गाठी असता कुटीधन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्री ह्या नाव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किंवा एक छोटंसं पुस्तक आहे प्रश्नोत्तरी शंकराचार्याचं, त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आणि उत्तर आहे. कोवा दरिद्रो विशाल तृष्णा श्रीमांश को यश समस्त तोषा. एवढंच आपल्याला लागतंय. कोवा दरिद्रो, कोण दरिद्री आहे? ज्याला किती जरी मिळालं तरी समाधान नाही. निशो वष्टिशतम शतीदशतम लक्षम सहस्राधिपो लक्ष शतावांत शतीपती चक्री शता वांचती चक्रे ससुरांपती ब्रह्मास्पदम वांचती ब्रह्मास्पदम शेवी हरिपदम ह्याशा वदिंको गतः. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवारी हसतात ते, त्यांना माहीत आता हे जलदमध्ये बरंच चुकणारच आहे, मला नक्कीच माहीत आहे. चुकत असतं. आता एखादा अनुस्वार इकडं तिकडं जास्तही पडेल, ऐका जास्त नसतो, एकच असतो. नसताना अनुस्वार पडेल एखाद्या वेळेस, आणि असलेला कट होईल. नसलेला काना लागेल, ऐका नाही. लक्षात आलं का? नसलेला काना लागेल, एका दिवस मात्रासुद्धा होईल, होतच असते. आता ऐका नाही, पहिलंच कीर्तन आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं, इथं कीर्तन करताना काय चुकतंय आणि काय बरोबर येतंय हे इथं कळतं, खेडेगावाला कळत नाही, इथं कळतं. लक्षात आलं का? आता संदीपान महाराज आणि बंशीबाबा एकामाकडे बघून लगेच हसले, माझ्या लगेच लक्षात आलं कुठतरी काहीतरी झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी. हा टाळी. तिथं वर्णन केलंय, पैशाबद्दलही वर्णन आहे आणि पदाबद्दल सुद्धा वर्णन आहे. किती जरी विषय मिळाले तरी समाधान नाही महाराज, त्याला म्हणतात दरिद्री. आणि श्रीमंत कोण आहे? काहीच जवळ नाही, पण काय आहे? समाधानी आहे. तो एक नंबरचा श्रीमंत आहे. परी मिना ते देखोनी बघ, जैसा निधना ते रंक, स्त्री देखोनी कामुक प्रवृत्ती धरी. सुंदर स्त्री पाहिल्यानंतर त्याला सांगावं लागत नाही, कामुक पुरुषाच्या अंतकरणामध्ये काम आपापच निर्माण होतो. एक ओवीमध्ये 3 दृष्टांत, अशा 2 ओव्यात. जैसे खालरा धावे पाणी, भ्रमर पुष्पाचे घाणी, नाना सुटला सांजवानी वत्सची पहा. खाली पाण्याची धाव आपोआप आहे. त्याच्यानंतर पुन्हा भ्रमराची धाव कशाकडे आहे? फुलातला मकरंद सेवन करण्यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर पुढं सांगितलं आहे, 3रा दृष्टांत त्या ओवीमध्ये दिलेला आहे. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर, सायंकाळ झाल्यानंतर वासरू सोडल्याबरोबर ते वासरू कोणाकडे जाणार? गाईकडे जाणार. फक्त ते वासरू त्या गाईचं नसलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि भोलेबाबांनी चिंतन करताना असं सांगितलं होतं बरं का, इथं सायंकाळ शब्द का वापरला असेल? आपण 2 वेळेस वासराला सोडतो आणि 2 वेळेस धार काढतो ना. पण भोलेबाबा म्हणायचे, पहिल्या काळामध्ये गाय वनामध्ये चरायला जायची, घरी राहत नव्हती, वासरू तिच्याजवळ नसायचं. आणि मग आल्यानंतर वासरू सोडल्याबरोबर तिकडे जाणार आणि रात्रभर तिच्याजवळच असतं, भोलेबाबा म्हणायचे. मग सकाळी सोडल्या एखाद्या वेळेस जाईल की नाही काही सांगता येत नाही. म्हणून नाना गाय चरे डोंगरी, परी चित्त बांधिले वत्से घरी. विठ्ठल विठ्ठल. आगा स्वर्गीची उर्वशी, ऐकोनी जेवी मानसी, वराताला विजती आकाशी आगाची. स्वर्गातलं वर्णन ऐकल्यानंतर याज्ञिक पुरुष जो आहे तो आपोआपच काय करतो? यज्ञ करण्यासाठी धाव घेतो. वर्णन सुंदर केलंय. पुढे दृष्टांत, एक ओवीमध्ये एक दृष्टांत, म्हणजे 2 ओव्यामध्ये 6 दृष्टांत आणि 3 ओव्यामध्ये 3 दृष्टांत. पारवा किती जरी उंच गेला पण त्यांनी खाली जर पारवी पाहिली ना, पै पारवा देखोनी केटी चढला नभाची पोटी. आणि शेवटचा दृष्टांत दिलेला आहे, आकाशामध्ये ढग आले, गडगड 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 असा आवाज येऊ लागला. गडगड असा आवाज येऊ लागल्यानंतर तेवढ्यामध्ये काय होतं? लगेच त्या मोराला सांगावं लागत नाही नाच म्हणून, हे
हे घनगर्जना सरिसा मयूर ओंडे आकाशा ज्ञाता ज्ञेया देखोनी जैसा धावची घे विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी तसंच म्हटलंय. तुका म्हणे मेघ नाचवे मयुरे नाचवे मयुरे लपविता खरे नागे लपविता खरे नागे. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे नाचवे मयुरे लपविता खरे ओ तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे नाचवी मयुरे नाचवी मयुरे नाचवी मयुरे. तुका म्हणे मेघ नाचवे मयुरे नाचवे मयुरे लपविता खरे नागे लपविता खरे नागे. म्हणे मेघ नाचवे मयुरे नाचवे मयुरे लपविता खरे नाही लपविता खरे नाही. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. हो, आपण 9 दृष्टांत बघितले. त्याच्यातला सिद्धांत असा आहे, इंद्रियाची धाव विषयाकडं आपोआप आहे. आता बघा, इंद्रियाची धाव विषयाकडे आपोआप आहे, पण इंद्रियाला विषयाचं सेवन ज्यावेळेस करायचं आहे, भोग घ्यायचा आहे, त्यावेळेस ते इंद्रिय कोणाचा विचार घेतात? मनाचाच विचार घेतात. आपलं मनावरच चाललंय ना, आईशे निधी इंद्रिय नायिके धरोनी मन जवळिके भोगी जती शब्दादिके विषय भरणे विठ्ठल 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 गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले गाथा मंदिर अध्यक्ष ते आता आलेत आणि आमचे हरिभक्ती पारायण गुरुवर्य बाजीराव नाना चंदिले चिटणीस ते आलेत. त्यांच्या चरणावर मस्तक विठ्ठल विठ्ठल इंद्रियाची धाव विषयाकडे आहे आणि इंद्रियाला ज्यावेळेस विषयाचा भोग घ्यायचा आहे त्यावेळेस ती इंद्रिय मनाचा विचार घेतात. मनाचा ऐशे निधी इंद्रिय नायिके धरोनी मन जवळिके भोगी जती शब्दादिके विषय भरणे. ऐका, मग आता मनावर आहे ना, मनात आलं तरच आहे, मनात आलं तर नव्हे तर इंद्रियाची धाव विषयाकडे जरी असली तरी त्या इंद्रियाला मनाचा विचार घ्यावा लागतोय आणि मनाचा विचार घेतो. त्यावेळेस जे इंद्रिय विषयाकडे धावतात त्यावेळेस ते मन कसं बनतं? विषयासक्त बनतं. त्या श्लोकावर मी एवढं विश्लेषण केलेलं आहे. विषयासक्त मन केव्हा बनतं? आणि ते विषयासक्त मन जे आहे त्या मार्गाने जर गेलं तर तो मुकला जातो. मनोमार्गे गेला तो ते मुकला, आहे का नाही? मनाच्या मार्गाने जर गेला तो मुकला. पण त्याच मनाला सद्गतीला जायचं असेल तर कोणाच्या संगतीत जावं लागेल, आहे का नाही? गती अधोगती मनाची ही युक्ती. सद्गतीला जायचं असेल त्याला कारणीभूत मनच आहे, अधोगतीला जायचं असेल त्याला कारणीभूत मनच आहे. आणि जर आपल्याला सद्गतीला जायचं असेल, आपला उद्धार करून घ्यायचा असेल, भगवान परमात्मा प्राप्त करायचा असेल तर ज्ञानोबाराय सांगतायत मनाच्या मार्गाची गती संतांच्या संगतीत लावा पहिलं चरण. ते संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्गगती संतांचे संगती मनोमार्गगती संतांचे संगती मनोमार्गगती संतांचे संगती मनोमार्गगती. 11वा श्रीपादी ने पंथे 11वा श्रीपादी ने पंथे हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना. 11वा श्रीपती पंथे 11वा
संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. सद्गतीला जायचं असेल त्याला कारणीभूत मनच आहे आणि दुर्गतीला जायचं असेल त्याला कारणीभूत मनच आहे. मग सद्गतीला जायचं असेल भगवान परमात्मा प्राप्त करायचं असेल तर कोणतं मन? शुद्ध मन पाहिजेत. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षत्र संन्यासी. जया निजले अति उपाशी वैराग्य गा किंवा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर भगवान परमात्मा प्राप्त करायचा असेल तर कोणाच्या संगतीत लावा? संतांच्या संगतीत मनाचा मार्गाची गती लावा असं म्हटलंय. तसंच तुकोबारायांनी म्हटलंय मन लावा एकांती साधू संगे. साधू संगे मन लावा एकांती साधू संगे. मन लावा एकांती साधू संगे. साधू संगे मन लावा एकांती साधू संगे. मन लावा एकांती साधू संगे. साधूंच्या संगतीमध्ये मन लावा. तसं संताचे संगती मनोमार्ग गती म्हणजे संतांच्या संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती लावा. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याच्या संगतीत लावायचे नाही. आता आपलं एक प्रसिद्ध प्रमाण बालकिरड्यातलं आहे. सर्व गोष्टी अवलंबून कशावर आहेत? संगतीवर आहेत. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संतसेवी. आपल्याला पतन करून घ्यायचं आहे का? त्याला कारणीभूत काय आहे? संगच आहे. म्हणजे संगतीच कारणीभूत आहे. उद्धार करून घ्यायचा असेल त्याला कारणीभूत काय आहे? संगतीच कारणीभूत आहे. मग आता ज्याच्या संगतीत गेल्यानंतर पतन आहे त्याच्या संगतीचा काय करायचं आहे? त्याग करायचा आहे. आधमा तिथं शब्द आधमा वापरला आहे. आधमाचा काय करायचा आहे? त्याग करायचा आहे. आणि ज्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपला उद्धार आहे त्याचं काय करायचं? सेवा. संत सेवी म्हणजे त्याची संगती संतांची संगती करायची किंवा संतांची सेवा करायची असं वर्णन आहे. मग आता संगतीवर हे अवलंबून आहे. असे शब्द आहेत. आधम शब्द आहे बरं का. त्याला पुन्हा संताला शब्द उत्तम आहे. आसंत शब्द म्हटलं की पुन्हा संत शब्द आहे. सज्जन शब्द म्हटलं की दुर्जन शब्द आहे. साधू शब्द म्हटलं की खल शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल तर मग यांची संगती घडू नये. अर्थात मनाच्या मार्गाची गती यांच्या संगती जाऊ नये. मग कोणाकोणाची संगती घडू नये? सुंदर एका श्लोकामध्ये चिंतन आहे. सुभाषितकाराचा श्लोक आहे आणि त्याला सर्व संतांचे प्रमाण आहेत. निंदा करणाराच्या संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती लावायची. निंदा एक. दोन सांगितलंय लबाड माणसाच्या संगतीत मन जाऊ द्यायचं नाही. लबाड. तिसरं सांगितलंय धूर्त. आणि चौथा नंबर सांगितलेला आहे खल. पाचवा नंबर सांगितलाय दुष्कर्म करणारा आणि 6वा नंबर सांगितलेला आहे बरं का शेवट क्रोधी. 6 जणांच्या संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती लावायची नाही. निंदको वंचको धृतो खलो दुष्कृती तामसो येते नाटकी न प्रोक्तो सर्वता परिवर्जयत. विठ्ठल विठ्ठल आता निंदा करणाराच्या संगतीमध्ये मन जाऊ द्यायचं नाही. निंदा करणाराच्या. कारण निंदा करणाराच्या संगतीत मन गेलं की त्याला सुद्धा निंदा करायची काय लागते? सवय लागते. आणि सवय लागल्यानंतर निंदा केल्यानंतर पाप होतं. आपली अर्धी ओवी 16व्या अध्यायातली प्रसिद्ध आहे. येती निंदका पाशी अशेषही पापे. जो कोणी निंदा करतोय त्याच्याजवळ सर्व पाप येत असतं. किंवा ज्ञानोबारायांनी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणमृज या श्लोकावर वर्णन करताना सुद्धा असं म्हटलेलं आहे. आशा जैशी दुःखाते. पण एवढंच लागतं आपल्याला व्याली निंदा दुरिते. दुरिते निंदा व्याली. लक्षात आलं का? म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे आपण जर निंदा केली आणि निंदा करणाराची संगती केली तर निंदा केल्यानंतर आपल्याला पाप निर्माण आपल्याकडून होतं. आणि पाप निर्माण झाल्यानंतर अधोगतीला जावं लागतं. नव्हे तुळशीरामायणात तर असं म्हटलेलं आहे निंदा करणारा मनुष्य जिवंत असून मेल्याप्रमाणे. 16 माणसं जिवंत असून मेल्याप्रमाणे सांगितलेत. त्याच्यामध्ये निंदा करणारा मनुष्य जिवंत असून मेल्याप्रमाणे सांगितलेलं आहे. कौल काम बस कृपीन बिमोडा अति दरिद्र आजसी अति दोडा सदा रोग बसम संतत क्रोधी विष्णु विमुख श्रुती
संत विरोधी तनुपोषक निंदक आगखानी जिवंत सब सम 14 प्राणी. जिवंत असून मेल्याप्रमाणे 14 जण सांगितलेत. त्याच्यामध्ये फक्त निंदा करणारा आपल्याला पाहिजे. निंदा करणारा जिवंत असून मेल्याप्रमाणे. मग निंदा करणाऱ्याच्या संगती जायचं नाही. आणि निंदेचा परिणाम कसा भोगावा लागतो त्याच्याबद्दल थोडंसं रामायणामध्ये तुम्हाला नेतो, म्हणजे सांगतो रामायणातलं. विठ्ठल 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 बघा, निंदा कशाला म्हणतात आणि निंदेचा परिणाम एवढ्या मोठ्या व्यक्तीला सुद्धा भोगावा लागला. भावार्थ रामायणात थोडासा विचार तुलसी रामायणापेक्षाही विस्ताराने आहे आणि दोन्ही रामायणातले मी तुम्हाला पुरावे सांगणार आहे. असं आहे, ज्यावेळेस मारीच मामाकडे रावण जातो आणि रावण गेल्यानंतर मारीच मामाच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि मस्तक ठेवल्यानंतर मारीच मामाच्या लक्षात येतं हा दुष्ट आहे आणि हा आपलं ज्या अर्थी दर्शन घेतोय त्या अर्थी याचा काहीतरी स्वार्थ असला पाहिजे. तिथं रामायणात सुंदर चिंतन केलेलं आहे. आणि मग कशासाठी येणं केलं? मारीच मामाला रावणाने सांगितलं, पंचवटीमध्ये राम सीतेसह आलेले आहेत, त्या सीतेचं मला अपहरण करायचं आहे, त्याच्यामुळं तू काय बन, हरण बन. असं म्हटल्याबरोबर हरण बनून जा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही जाणार. ज्या वेळेस म्हटले विश्वामित्राचा यज्ञ होता आणि त्या विश्वामित्राच्या यज्ञामध्ये आम्ही दोघे म्हणजे सुभाऊ आणि मारीच मामा म्हणले आम्ही विघ्न करण्यासाठी तिथं गेलो होतो आणि त्यावेळेस म्हटले प्रभूने बोथट बाण, साधारण बाण मारला होता तर सुभाऊ जाग्यावर ठार झाला आणि मारीच मामाने सांगितलं मी 100 योजन जाऊन समुद्राच्या कडेला पडलो, मी जात नाही. मग मरणाच्या पोटी तो जात नाही असं म्हटला. त्यावेळेस रावणाने सांगितलं तुला मी मारणार, इथंही तुला मारणार, जात नसेल तर इथं तुला मारणार. मग मारीच मामाने विचार केला. तिथं तुलसी रामायणात असं वर्णन केलंय, मारीच मामा मनात म्हणू लागला 9 जणांसंग विरोध करू नये, तव मारीच हृदय अनुमाना नवही विरोधे नाही कल्याणा. 9 जणांसंग विरोध करू नये. शस्त्री ममी प्रभू सट धनी, ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याच्या संग विरोध करू नये. ज्याला आपलं मर्म माहीत आहे त्याच्या संग विरोध करू नये. शस्त्री ममी प्रभू, जो मालक आहे त्याच्या संग विरोध करू नये. जो धनिक आहे त्याच्या संग विरोध करू नये. जो दुर्जन आहे त्याच्या संग विरोध करू नये. जो कवी आहे त्याच्या संग विरोध करू नये. गुणवाना संग विरोध करू नये. कीर्तन पडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 आचार्य संघ विरोध करू नये. लक्षात आलं का? कधी काय घालील काही सत्य तर वर्णनच केलेलं आहे बरं का. जो भाट असतो भाट त्याच्या संघ विरोध करू नये. काय लिहिल काही सांगता येत नाही, कोणत्या कुळात नेऊन घालील काही सांगता येत नाही. आणि नंतर पुन्हा वर्णन केलं आहे वैद्य डॉक्टर, अर्थात वैद्यच. डॉक्टर हा इंग्लिश शब्द आहे. आमच्या संदीपान महाराजाला इंग्लिश आवडत नाही का शब्द आला की ते म्हणते आम्हाला परीक्षेसुद्धा म्हणले तुमचा इंग्लिश शब्द आला होता. विठ्ठल 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 तुम्ही माझ्या पुढे बसलात सर्वजण आहात. मला तोच काल आठवतोय संस्थेतलाच. मला संकुन चोनी काय झाला अशी लहान तुम्ही अभंग दिला होता. विठ्ठल 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 विरोध करायचा नाही. मारीच मामा मनात विचार करू लागला काय हरकत नाही बाबा, इकडेही मरण आहे आणि तिकडेही मरण आहे. रामायणामध्ये श्लोक वापरलेला रामादपीच मर्तव्यम व मर्तव्यम रावणादपी उभयोर मर्तव्यम वरम रामोन रावण असं वर्णन केलंय. आणि अध्यात्म रामायणामध्ये यदिमाम राघवो हन्यात आपले वैकुंठवासी गुरुवर्य माधवबाबा मगर त्यांनी तो श्लोक दिलेला आहे तिथं. विठ्ठल 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 माझ्याकडे ते अध्यात्म रामायणे ती गाथा नवनीत घेतल्यानंतर ते लगेच बघितलं मी. ते बरोबर क्रमांक त्याच्यात आहे बरं का. आणि पुन्हा तुलसी रामायणात म्हणलंय उभय भाती देखा निज मरणा. दोन्ही बाजूनी मरण आहे, दोन्ही बाजूनी मरण आहे. इकडे मरण आहे तिकडे मरण आहे. मग याच्या हातून मरून नरकाला जाण्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हातून मेलेलं बरं. झालं तयार. मारीच मामाने विचारलं सांग म्हटले काय. त्यांनी 3 मुद्दे सांगितले भावार्थ रामायणात वर्णन आहे बरं का. पहिला मुद्दा सांगितला तुला सोन्याचं हरण बनावं लागेल. दुसरा मुद्दा सांगितला जेणेकरून प्रभू रामचंद्र दूर तुझ्या पाठीमागे येतील हे विधान साधावं लागेल. आणि तिसरा मुद्दा सांगितला शेवटचा बाण तुला लागेल आणि ज्यावेळेस तुझी प्राण जाण्याची वेळ येईल त्यावेळेस तुला रामाचा आवाज काढावा लागेल आणि लक्ष्मणा धाव असं म्हणावं लागेल. आणि अजून जर पुन्हा तुळशी रामायणातल्या भाषेत पाहिलं तर लक्ष्मणा धाव आणि सीते धाव असं म्हणावं लागेल. विठ्ठल 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 असं म्हटल्यानंतर महाराज
मारीच मामा तयार झाला, सोन्याचं हरण बनून पुढे गेला. गेल्यानंतर महाराज प्रभुरामचंद्राने ते हरण बघितलं आणि बघितल्यानंतर आता सोन्याचं हरण एका श्लोकात असं म्हटलंय बरं काय, सर्वांच्या तुमच्या श्लोक पाठ आहेत. सोन्याचं हरण निर्माण झालं नाही, विनाशकाले त्याच्या अगोदरच आहे ते बरं का. सोन्याचं हरण निर्माण झालं नाही, सोन्याचं हरण डोळ्यांनी कधी बघितलं नाही आणि कानाने देखील ऐकलं नाही. आणि मग प्रभुरामचंद्राला कसं कळालं नाही? न निर्मितकेन न दृष्टपूर्वो न शूर्यते हे ममया कुरंगा तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि रामायणातही पुन्हा चिंतन आहे, आपला वेळ जास्त जाईल. पुढे मारीच मामा सोन्याचं हरण बनून गेलेले आहेत. त्यावेळेस सीतेने मागणी केलेली आहे, प्रभुरामचंद्र पाठीमागे गेलेत त्या हरणाच्या आणि इकडे लक्ष्मण थांबलेले आहेत. तेवढ्यामध्ये महाराज पुढे पुढे जसं जसं मारीच मामा जाईल तसं तसं सोन्याचं हरण पुढं पुढं जाईल तसं प्रभुरामचंद्र दूर दूर त्याच्या पाठीमागे जातात. जात असताना भावार्थ रामायणात वव्या वापरलेल्या आहेत. जिथे ज्या जाग्यावर त्या मारीच मामाने पाठ चाटली तिथं चाटोरी नाव पडलं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, चाटोरी गाव निफाड तालुक्यात आहे. जिथे शीतलता प्राप्त झाली प्रभुरामचंद्राला बघितल्यानंतर तिथं चांदोरी नाव पडलं. जिथं निवूर तुटून पडला तिथं निवूर गाव, जिथं कान तुटून पडला तिथं कानड गाव. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यातले एक दोन मुद्दे ते दुसरीकडे वाचायला मिळालेत बरं का. आणि हे दोन मुद्दे आहेत, पहिले चाटोरी आणि चांदोरी, हे भावार्थ रामायणामध्ये नक्कीच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ज्यावेळेस शेवटचा बाण मारल्यानंतर प्राण जाण्याची वेळ आली, महाराज मारीच मामाने हाक मारली. कोण? आवाज काढला रामाचा, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव असं म्हटल्याबरोबर लक्ष्मणाने तो आवाज ऐकला आणि सीतेने ऐकलं. पण मनाव कुणी घेतलं आपल्याला सर्वांना माहीत आहे. सीतेने मनाव घेतलं, जा प्रभू संकटात पडलेले आहेत, तुम्हाला संकट निवारण करण्यासाठी जावं लागतंय. लक्ष्मणाने सांगितलं ती संकटात पडणारी व्यक्ती नाही, संकट निवारण करणारी आहे. नुसतं नाव घेतलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट. संकट जात आहे, जाण्याची गरज नाही. पण त्यावेळेस आता आपला इथं मुद्दा आहे, निंदा करायला सुरुवात केली सीतेने. निंदा. अरे लक्ष्मणा, प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ऐकून तू जात नाहीस, याचा अर्थ तू पापी आहेस, तू निष्ठंक आहेस. माझाच अभिलाष धरून तू वनाला आलास. तुझी अशी इच्छा आहे रामाला राक्षसांनी मारावं आणि मी तुझ्याशी अंगसंग करावा अशी तुझी इच्छा आहे. प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते तू मनसी नाईक, माझे ठाई तुझा अभिलाष पापी निष्ठंक तू एक. माझा अभिलाष धरून म्हणी वनाशी आलाशी सेवक होणी, राम राक्षस वधिल्या वनी मज निज पत्नी करू पाशी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाही महाराज, अजून एक दोन ओव्या ज्या पाठ केल्या त्या सांगतो तुम्हाला. सुंदर चिंतन आहे. त्यावेळेस लक्ष्मणाला ती म्हणली, सावधान लक्ष्मण, ऐक ऐक लक्ष्मण ऐके सावधान, मी श्रीरामाच्या वेगळी होईल, अर्थात मरण पत्करील, पण तुझ्याशी मी अंगसंग करणार नाही. लक्ष्मण ऐके सावधान, श्रीरामा वेगळी होईल, वृक्षाग्री विंधोन देईल प्राण आधपतने, वृक्षाच्या अग्रभागावर जाईल आणि तिथून खाली उडी मारील, मरण पत्करील. आपल्या मराठवाड्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शेंड्यावर जाईल, शेंड्याहून खाली उडी मारील, पण मरण पत्करील, पण तुझ्याशी मी अंगसंग करणार नाही. वृक्षाग्री विंदून देईन प्राण अधपतने, किंवा करील विषभक्षण अथवा पर्वत पतन, विषभक्षण करील, पर्वतावर जाईल, खाली उडी मारील. मी पतिव्रता स्त्री आहे, अग्नी निर्माण करील आणि त्या अग्नीमध्ये प्राण अर्पण करील, पण तुझ्याशी मी अंगसंग करणार नाही. आणि पाचवी गोष्ट सांगितली आहे, गोदावरी नदी जवळ आहे, त्या गोदावरीमध्ये प्राण अर्पण करील, पण तुझ्याशी मी अंगसंग करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आपला मुद्दा संपला. निंदा ही निंदा एका वस्तुस्थिती आहे, ही निंदा आहे. तसा लक्ष्मण होता का? नाही. मग सीतेकडून निंदा घडली की नाही? निंदा घडली. आणि तिथे पुन्हा एक ओवी महत्वाची आहे. लक्ष्मणाने रेषा मारली आणि लक्ष्मणाने सांगितलं, भाभी लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यावर अभिशाप घातला, तुम्ही माझी निंदा केली, त्याचा परिणाम
तुम्हाला 6 महिने प्रभू रामचंद्र भेटणार नाहीत आणि त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला राक्षसाच्या वनात राहावं लागेल. त्वामज घातला अभिशाप तुझं फळेल पाप श्रीरामन भेटे सद्रूप भोगी संताप शन मास. ऐक नाही, हे तर आहेच, पण आपल्याला नाथ महाराजांचा अभंग सुद्धा आहे. आरू महाराज म्हणले तर बरं होईल, मला ते ना माझे मज कळले साधू छळले माझे मज कळले साधू छळले माझे मज कळले साधू छळले माझे मज कळले वनी राक्षस संगती वनी राक्षस संगती मजला सांग बा मारुती कधी भेटेल रघुपती मजला सांग बा मारुती कधी भेटेल रघुपती मजला सांग बा मारुती. सीतेने सुद्धा मान्य केलं, मी अपराधी शब्द शराणी दुःखित उर्मिला पती साधूशी छळले. असं एक पाठ आहे, साधूशी छळले आणि मज माझी फळले. म्हणजे मला कळालं ते, म्हणजे सीतेने सुद्धा मान्य केलं, निंदेचा परिणाम सीतेला भोगावा लागला. महाराज ऐक नाही, एवढी मोठी प्रभुरामचंद्राची पत्नी ऐक नाही, पण तिला भोगावा लागला. विठ्ठल विठ्ठल केल्यानंतर तिला परिणाम भोगावा लागला. मग असं वर्णन केलंय, निंदा कोणाचीच घडू नये, निंदा कोणाचीच घडू नये. बरं का, तुलसी रामायणात फार सुंदर विचार आहे. बालकांडातही आहे आणि उत्तरकांडात सुद्धा आहे. त्या सतीच्या कथेमध्ये असं वर्णन केलेलं आहे, 3 जणांची निंदा घडू नये आणि ऐकू सुद्धा नाही. संत शंभू श्रीपती अपवादा सुनिय जहातहा अशी मरजादा. ऐकायची नाही, करायची तर नाहीच, पण ऐकायची सुद्धा नाही. जर निंदा केल्यानंतर परिणाम काय भोगावा लागतो त्याचा विचार पुन्हा उत्तरकांडामध्ये काकभृशुंडी आणि गरुड यांच्या संवादामध्ये 7 प्रश्न विचारलेले आहेत. ते 7 प्रश्न सर्वांमध्ये दुर्लभ असं शरीर कोणतं, त्याच्यानंतर सुख कोणतं मोठं, सर्व दुःख कोणतं आहे, कोणतं पुण्य मोठं आहे, कोणतं पाप मोठं आहे, असं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मानस रोग कशाला म्हणतात असे 7 प्रश्न विचारलेत. त्यातला मुख्य प्रश्न आपला बघायचा आहे, पाप सर्वात मोठं कोणतं आहे, तर परनिंदा सम आघन गरीषा. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्याची निंदा करणं याच्यासारखं दुसरं पाप कोणतंच नाही. लक्षात आलं का, पाप आहे. मग कोणाची निंदा केल्यानंतर काय परिणाम भोगावा लागतो तर वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणाची जर निंदा केली तर त्याला कावळ्याचा जन्म प्राप्त होतो. द्विज निंदक बहु नरक भोग करी जन्म जन्म बायस शरीर धरी. बरं का, ऐका पुढे असं वर्णन आहे, भगवान शंकराची जर निंदा केली आणि आपण ज्यांच्याकडे शिकलो त्या गुरुची जर निंदा केली तर त्याला बेडकाचा जन्म मिळतो. हर गुरु निंदक दादुर होई जन्म सहस्त्र पावतन सोई. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकराची निंदा सुद्धा घडू नये. ज्यांच्याकडून भगवान शंकराची निंदा घडली आपल्याला सर्वांना माहीत आहे की चतुर्थ स्कंदामध्ये भागवतामध्ये कथा आलेली आहे. दक्ष राजाने निंदा केली भगवान शंकराची. भगवान शंकराची निंदा केल्यामुळं मस्तक काटण्यात आलं. ज्यांनी ऐकलं, ज्यांनी मिशावर ताव दिला त्यांच्या मिशा काढण्यात आल्या. ऐका नाही, ज्यांनी डोळ्यांनी खुणवलं त्यांचे डोळे काढण्यात आले. ऐका नाही, सुंदर चिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा म्हटलंय, होवनी वैष्णव जो को निंदी सदाशिव त्याचे न पाहावे वदन मूर्खाहुनी होवनी वैष्णव जो को निंदी सदाशिव त्याचे न पाहावे वदन मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. होवनी वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे न पाहावे वदन मूर्खावनी मूर्ख पूर्ण. म्हणजे भगवान शंकराची सुद्धा निंदा घडू नये. गुरुची सुद्धा निंदा घडू नये. गुरुची निंदा जर घडली तर ती ऐकायची सुद्धा नाही. आणि गुरुची निंदा जर एखादा करत असेल तर त्या गुरु निंदा करणाराचं तुकोबाराय म्हणतात तोंड सुद्धा पाहू नका.
तोंड जर पाहिलं तर ज्यांनी तोंड पाहिलं त्याच्या पूर्वजाला नरकाला जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल म्हणे गुरु निंदकाचे तोंड पाहता नरककुंड पूर्वजाशी पाहता नरककुंड पूर्वजाशी. म्हणे गुरु निंदकाचे तोंड पाहता नरककुंड पूर्वजाशी पाहता नरककुंड पूर्वजाशी. म्हणे गुरु निंदकाचे तोंड पाहता नरककुंड पूर्वजाशी, म्हणजे गुरुची निंदा केल्यानंतर त्याचं तोंड पाहू नये असं म्हणतात. बरं, पुढे असं वर्णन आहे, जर तुम्ही संताची आपल्याकडून निंदा कोणाकडून घडली तर हो उलुक संत निंदारत. निंदा शब्द हो उलुक म्हणजे घुबड व्हावं लागतं. आणि एखादा म्हणू लागला मी सर्वांचीच निंदा करतो, मग सर्वांची निंदा जो करतो सबके निंदा जे जड करही ते चमुगा दूर होई अवतरही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे वट वागुळ व्हावं लागतं, इतकं निंदेचा परिणाम भोगावा लागतोय. भगवान विष्णूची निंदा घडू नये. भगवान विष्णूची निंदा घडली, शिशुपालाचा वध झाला आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून तिघाची निंदा घडू नये आणि किमान आणि तिघाची निंदा घडू नये ऐकू सुद्धा नाही. तिथं शब्द कसा आहे, सुनह बघा, संत निंदा सुनिय जहत अशी मर जाता. जर कुणी या तिघाची निंदा करत असेल ऐकायची सुद्धा नाही. आपल्यात जर ताकद असली तर तुलसीदास प्रभूंनी सांगितलंय, ताकद असली तर त्याची काय कापा, जीभ कापा म्हटलंय. काठी तासू जीभ जो बसाई. आणि जर जीभ कापण्याची आपली ताकद नसेल तर जुनी माणसं जसं म्हणायचे, काय घाला तोंडात, काय कानात, काय घाला, डोळे घाला. पण तिथं सांगितलंय बरं का, नाथ महाराजाची पुन्हा एक गोळी आहे, सद्गुरु निंदेची कानी ऐकता बोटी द्यावी. असं एक त्याचा शब्द चुकतोय माझा, काय मावले, सद्गुरु निंदेची वाणी ऐकता बोटी देवी कानी असं म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कानाने ऐकायची सुद्धा नाही, कानाने सुद्धा ऐकायचे नाही. आता बघा, आणि जर कानामध्ये बोटं घालून किंवा बोळे घालूनही ऐकू येऊ लागलं तर तिथून पळून जायचं. कसं पळून जायचं, आपले गुरुवर्य वैद्य बाबा मानायचे तसं पळून जायचं. चिंग चिंग चिंगाट. विठ्ठल 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 काठी तासू जीभ जो बसाई श्रवण मुदिनत चलिये पाराई असं वर्णन केलंय. निंदेचा परिणाम भोगावा लागतो, म्हणून निंदा करणाराच्या संगतीत जायचं नाही. थोडासा मुद्दा जरा वाढला आणि कीर्तन नाही वाढणार, पण कीर्तन तेवढंच होणार आहे, लक्षात आलं का. जर मी 2-3 दिवसापासून कीर्तनाला आहेच, मग जेवढं झालं तेवढं मी बी करतोच की तेवढं. विठ्ठल 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 विठ्ठल. निंदा करणाराच्या संगतीत जायचं नाही. एक मुद्दा, लबाडाच्या संगत जायचं नाही. लबाड, काही काही माणसं इतके लबाड आहेत, इतके लबाड आहेत, लबाड असून सुद्धा लबाड म्हणून घेत नाहीत. इतके काय आहेत, लबाड आहेत. लक्षात आलं, लबाड असून सुद्धा लबाड म्हणून घेत नाहीत, इतके लबाड आहेत. लबाडाचं काही खरं नसतं. आपलं मराठवाड्यात एक वाक्य आहे ना, लबाडाचं आवतनं जेवल्याशिवाय. आणि त्याला तुकोबारायचं प्रमाण आहे, लटिकाचे आवतने जेवी काय तो विश्वास तोची खरा, काय तो विश्वास तोची खरा, काय तो विश्वास तोची खरा. ओ लटिकाचे आवतने जेविले असाचे, काय तो खरे, काय ते खरे. लटिक्याची आवतनी ऐका नाही, तसा शब्द आहे ना आपल्या इकडे आवतन, आमच्या इकडे मराठवाड्यात आवतनच म्हणायचे पहिला आहे का. आणि तुकोबाराईंनी गाथ्यामध्ये बरेच वेळेस आवतन शब्द वापरलेला आहे बरं का. जसा एखादा गरीब आवताण्याची काय पाहतो, वाट पाहतो, असे चिरण आहेत ना आपल्याला, पण आपला विषय वाढेल. आवताना लबाडाचं काही खरं नाही, त्याची संगती करायची नाही, त्याच्या संगतीत मन लावायचं नाही. 1-2 त्याच्यानंतर पुन्हा धूर्त. धूर्त कोणाला म्हणतात, मुखपदमादाना कालम वाणीचंदल शीतलम हृदयम क्रोध संयुक्तम त्रिविधम धूर्त लक्षणम. सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे बरं का. त्याची वाणी चंदनाप्रमाणे गोड असते.
वाणी चंदना पण माने, चेहऱ्यावर प्रफुल्लितपणा असतो, पण अंतकरणामध्ये क्रोध भरलेला असतो, त्याला काय म्हणतात? धृत म्हणतात. हो, तसं तुकोबारांनी त्याचं सुद्धा चिंतन केलेलं आहे. मैंद मुखेचा कोवळा, मैंद मुखेचा कोवळा, भाव अंतरी निराळा, 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 मैंद मुखेचा कोवळा, भाव अंतरी निराळा, भाव अंतरी निराळा, मैंद मुखेचा कोवळा, भाव मुखीचा कोवळा, भावांतरी, मला वाटते जळो तैसा प्रेम रंग, त्याच्यातलं ते चरण आहे. मैंद मुखीचा कोवळा, भावांतरी निराळा. अजून एक 2 चरण तुकोबारायचे फार सुंदर आहेत बरं का. बरीच माणसं अशी वर गोड बोलतात, पण अंतकरणातलं कळू देत नाहीत. लोकाला काय कळणार आहे? तारतिम तरी तोंडाचं पुरते, अंतराही राहते अंतरीची, आईशी काय बरे दिशे ठकाठकी, आणि लौकिकी दिसती सत्य आईशे. म्हणून अशा लबाडावर आपलं संगतीत मनाच्या मार्गात गती जाऊ द्यायची नाही. एक दुसरा, निंदा करणाऱ्याच्या संगतीत मनाच्या मार्गाची गती जाऊ द्यायची नाही. आणि त्याच्यानंतर तिसरा सांगितला मी धूर्त. आता चौथा सांगितलेला आहे, चौथा खळ. खळाच्या संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती. आता खळ कोणाला म्हणतात? खळाचं असं वर्णन केलेलं आहे बरं का. सुभाषितकाराचा मी तुम्हाला श्लोक देईन, भागवतकाराचा श्लोक म्हणजे श्रीमद भागवतातला श्लोक देईन, नारद पुराणातला एक श्लोक देतो. बरेच श्लोक आहेत, वेळेच्या अभावी जसं असेल तसं. नारद पुराणामध्ये खलाची व्याख्या सांगितली. खल कोणाला म्हणतात? त्याला तुकोबारायचा पिशेल एक अभंग आहे, आणि तोच श्लोक बाबा जशास तसा भर्तृहरींनी नीतिशतकामध्ये वापरलेला आहे. 3 जणाला इनाकारण त्रास देतात. हरण, त्या हरणाला पारधी इनाकारण त्रास देतो. मासाय, त्या माशाला कोळी इनाकारण त्रास देतो, ऐक नाही. आणि संतला खळ इनाकारण त्रास देतात. आहे ना अभंग? मृगमीन सज्जनानाम आदी श्लोक सांगतो, मग पुन्हा म्हणता तुम्ही. मृगमीन सज्जनानाम तृणजल संतोष विद विरणा, लुब्धक धीवर पिसुना निष्कारण वैरिनो जगती. मासा पाणी पितो, संतुष्ट राहतो. हरण गवत खातं, संतुष्ट राहतं. संत महात्मे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, ऐक नाही. अशी स्थिती आहे, पण त्यांना सुद्धा हे तिघ त्रास देणार आहेत. काय केलंय जळचरी, काय केले जळचरी, काय केले जळचरी, काय केले जळचरी, धीवर त्याच्या हातावरी, 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 धीवर त्याच्या हातावरी. स्वापदा देवधी, स्वापदा देवधी, स्वापदा देवधी, स्वापदा देवधी, निरपराधे पारधी, निरपराधे पारधी, निरपराधे पारधी, निरपराधे पारधी, निरपराधे पारधी, निरपराधे पारधी. आणि तुका म्हणे खळ, आणि संता पीडिती वा करी कष्टी सज्जना, करी कष्टी सज्जना, खळा सदा क्षुद्र दृष्टी, करी कष्टी सज्जना, खळा सदा क्षुद्र दृष्टी, करी कष्टी सज्जना, करी कष्टी सज्जना, करी कष्टी सज्जना, खळा सदा क्षुद्र दृष्टी, करी कष्टी सज्जना. खळाची व्याख्या सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, खळ कोण आहे? इनाकारण त्रास देतो, इनाकारण त्रास देतो. कोणाला त्रास देतो? अपमान कोणाचा करतो? भगवान परमात्म्याचा अपमान करतो. आणि भगवान परमात्म्याचे जे भक्त आहेत त्यांचा सुद्धा अपमान करतो. श्रिया विभूत्या बीजनेन विद्यया त्यागेन रूपेन बलेन कर्मणा जातस्मयेन काय सतोन मन्येती हरिप्रियान खलाहा, असं वर्णन केलं आहे. खलाचं वर्णन केलेलं आहे बघा. त्याच्या जीवनामध्ये संपत्ती, ऐश्वर्य, कुलाचा अभिमान, प्रतिष्ठेसाठी केलेला त्याग, हे सर्व गोष्टीचा त्याला अभिमान झालेला असतो. त्याची बुद्धी विवेक शून्य झालेली असते, आंधळी झालेली असते. आणि त्याच्यामुळं तो भगवान परमात्म्याची आणि
काय करतो? जे संत आहेत त्यांचा अपमान करतो. ती खलाची व्याख्या आहे. भर्तृहरीने असं म्हटलेलं आहे, 4 जणांची यादी सांगितली. ये ते सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्थम परित्यज्य सामान्यस्तु परार्थम अभृते स्वार्थम विरोधे नये ते मी मानव राक्षसा परहितम विघ्न स्वार्थम विघ्नंती ये तु घ्नंती निरर्थकम परहितम ते के न जानी महे. विठ्ठल विठ्ठल पहिला सांगितलेला आहे सत्पुरुष, दुसरा सांगितलेला आहे सामान्य पुरुष आणि तिसरा सांगितलेला आहे मानवातला राक्षस. आणि चौथ्याला काय म्हणावं असं म्हटलंय. चौथ्याला काय म्हणावं, ठीक आहे ना. मग आता तिथं पुन्हा वर्णन करता. मग चौथा कोण आहे तर खलच आहे. चौथा कोण आहे? खलच आहे महाराज. खलाचं वर्णन असं आहे, खल महाराज विनाकारण त्रास देतो. एका श्लोकामध्ये दृष्टांत आलेला आहे. दृष्टांत श्लोकामध्ये आलेला आहे. एक दुष्ट पुरुष अर्थात खळ अरण्यामध्ये जाऊन बसला आणि त्याच्याजवळून बरीच माणसं जात होते. पण एक दिवस एका माणसाच्या लक्षात आलं ही तर बसलेलं आहे, पण कोण असेल त्याला विचारावं. मग त्यांनी विचारायला सुरुवात केली, कस्तोम भद्र, तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं, खलेश्वर अहम. अहम खलेश्वरा अस्मी, मी कोण आहे? खलाचा मालक आहे. आता बघा, खलाचा मालक व्हावा का सेवक व्हाय? काय अवघडच केलं की नाही. मूर्खाचा माणसाने मालक होऊ नये. मूर्खा संताचं काय व्हावं? चांगल्या माणसाचं काय व्हावं? सेवक व्हावं. पण त्यांनी विचारलं, तुम्ही किम घोरे वनेस्ती येते, या घोर वनामध्ये तुम्ही का बसलात? त्यांनी उत्तर दिलं, हिंस्र पशु जे आहेत वाघ सिंह त्यांनी मला खावं या आशेने मी इथं बसलोय. या आशेने मी बसलोय. खाद्यो मिथ्य आशया, या आशेने मी बसलोय. हिंस्र पशु भी खाद्यो मिथ्य आशया, या आशेने मी इथं बसलोय. मग त्यांनी विचारलं, कस्मात कष्टम इदम त्वया व्यवसितम, एवढे कष्ट तुम्ही कशामुळे आरंभिले? कशामुळे असं वाटलंय? तुम्ही घरच्याला कंटाळलात का? ते श्लोकात नाही बरं का, हिमानं चलावलंय. घरच्याला कंटाळलात का? घरचे तुम्हाला कंटाळले आहेत का? हे असं थोडं थोडं तेल मीठ लावावंच लागतं ना खेडेगावाला, म्हणून ते तोंडात येते शब्द विठ्ठल विठ्ठल. आणि इथंही थोडं तेल मीठ लावलं तर बरंच आहे ना. म्हणजे बाकीच्याला पुन्हा वाटून हे नुसतं संस्कृतच म्हणायला लागले, सांगायला लागले, दुसरं काहीच करीत नाही. तारीख कुणीच घेणार नाही ना. मग थोडं विनोद बी करता येतोय असं बी लक्षात आलं पाहिजे ना. विठ्ठल 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 तेल मीठ थोडंसं लावलंच पाहिजे महाराज. सारखं संस्कृत म्हणलं, श्लोक ओळ्या म्हणल्या तर कीर्तनकारा ज्यांनी कीर्तन घेतलंय का तशा बुवाचं, ते ज्यांनी घेतलंय त्याला म्हणते ह्या बुवाला कोणी आणलं. ह्याने काय केलं? कीर्तन बोर केलंय. आता सध्याचं सांगायची गरजच नाही महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. कस्मात कष्टमिदम त्वया विवसितम मध्यह मांसस्सिनः प्रत्युत्पन्न नृन्मांश भक्षणीयस ते घ्नंतु सर्वांनारां. सर्व कशामुळे मी असं म्हटलो? मला हिंस्र पशूने खावं. शार्दुला देवी हिंस्र पशु बी हे रेव इथे आशया, म्हणजे खाद्य इथे आशया, या आशेने मी इथं बसलोय असं म्हटलात ना. कशामुळं? त्याचं कारण आहे म्हटले. मला जर त्यांनी खाल्लं ना आणि त्यांच्या जिभेला मानवाच्या रक्ताची काय लागली? चटक लागली, तर गावात जाऊन दुसऱ्या माणसाला खातील म्हणून इथं मी बसलेलो आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून खल कोणाला म्हणतात? सुभाषितकाराचे बरेच श्लोक आहेत बरं का, पण एक श्लोक सांगतो. सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे, खल कोणाला म्हणतात? ते वंद्य माणसाची निंदा करतात. एक त्यांचा अवगुण, त्यांची वागणूक सांगितली. वंद्य माणसाची निंदा करतात, दुःखित माणसाला ते हसतात, संबंधित माणसाला ते पीडा देतात, शूरांचा काय करतात? द्वेष करतात, ज्यांचं धन निघून गेलेलं आहे त्यांचा अपमान करतात, आपल्यावर जे अवलंबून आहेत, जे जवळचे आपल्या आहेत ना, आपल्यावर अवलंबून आहेत ना, त्यांना ते राबवतात. लक्षात आला? गुह्यांनी प्रगती करो होती. पुढं असं म्हटलेलं आहे की एखाद्या माणसाचं जर वर्म झाकलेलं काही असेल तर झाकलेली वर्म काय करतात? ते उघडे करतात. आणि पुढं असं म्हटलेलं आहे, एखाद्या माणसासंग एखाद्याचं वैर असेल ना तर ते वैर मिटवण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण जेणेकरून वाढेल त्याचा ते प्रयत्न करतात. ते आवाजचे बोलतात, जे बोलू नये ते बोलतात. आणि बघा, त्या खलाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की गुण तो झाकून ठेवतो एखाद्याचे आणि अवगुण मात्र प्रगट करतो. वंद्या निंदती दुःखिता मुपः सत्या अबातते बांधवान शूरान द्वेष्टी परिधन परभवत्या
त्याज्ञापयता श्रितान गुह्यानि प्रगटी करोनि घटयन यत्नेन वैराशयम वृते शीघ्र मवाच्य मुंजति गुणान गृह्णाति दोषान खलः विठल 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 खलाचंच वर्णन आहे. हे काय आहे? खलाचंच वर्णन आहे. बरंचसं वर्णन आहे. निंदेसारखंच ते वर्णन झाले. पण अजून सांगतो बघा, गीतेमध्ये सुद्धा खलाचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तर शेकडो ववे आहेतच, पण त्याच्यावर पुन्हा कुठे कुठे खलाचं वर्णन आहे. असं ज्ञानीपुरुषाचे लक्षणं 13व्या अध्यायामध्ये 18 सांगितलेले आहेत. त्या 18 लक्षणामध्ये अज्ञानी पुरुषाचे जे लक्षण आहेत ते कोणाचे लक्षण आहेत? खलाचेच आहेत. मानित्व, दंभित्व, ऐक नाही, हिंसा, हे जे सर्व लक्षणं आहेत 18 हे कोणाचे आहेत? खलाचेच आहेत. त्याच्यावर कितीतरी वव्या आहेत बरं का. पुढे असं वर्णन केलेलं आहे. खलाचं वर्णन कोणतं आहे? 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचे जे 6 गुण सांगितले ते कोणाचं वर्णन आहे? खलाचंच आहे. दंभो दर्पो भीमानश्य क्रोध पारुषमेवच अज्ञानम चाबिजातस्य पार्थ संपदमासुरीम, हे खलाचंच वर्णन आहे. त्याच्यानंतर 18व्या अध्यायामध्ये तामसी माणसाचं जे वर्णन केलेलं आहे ते खलाचंच वर्णन आहे. तामस ज्ञान असेल, तामस कर्म असेल, तामस कर्ता असेल, तामस बुद्धी असेल, तामस धृती असेल आणि तामस सुख असेल. विठ्ठल विठ्ठल यत्तु कृष्णपदे कस्मिन् कार्यसक्तम हेतुकम अतत्वार्थवदलत्वंच तत्ताम समुदाहृतम अनुबंधम क्षेमिहिंसा मनव्यक्षच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्ताम समुच्यते अयुक्त प्राकृतस्तब्ध शटो नैष्कृती कोलस विषादी दीर्घसूत्रीच करता ताम समुच्यते. बघा, अधर्मम धर्ममितिया मन्यते तमसावर्ता विपरीत काय सर्वार्थान विपरीतांश बुद्धी सा पार्थ सा तामसी. पुन्हा नंतर या स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुंचति दुर्मेधा धृतिसा पार्थ तामसी यदग्रे चानुबंधेच सुखम मोहनमात्मना निद्रालस्य प्रमादोत्तम तत्ताम समुदाहृतम. विठ्ठल विठ्ठल असा जो खल आहे त्या खलाच्या संगतीत जायचं नाही. आपला जर अपाय होत असेल तर कशाला जायचं? नाथ महाराजांनी हरिपाठात म्हटलेलं आहे, कळले संगती उपयोगाची नये, संगती उपयोगाची नये, काची संगती उपयोगाची नये, काची संगती उपयोगाची नये. आपणा काय त्याचे संगे, आपणा काय त्याचे संगे, आपणा काय त्याचे संगे, खलाची संगती उपयोगाशी नाही, आपणा पाये त्याच्या संगे. पण खलाच्या संगतीत मनाच्या मार्गाची गती लावायची नाही, खलाच्या संगतीमध्ये. त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे दुष्कर्म करणारा बरं का. त्याच्यात असा अर्थ केलेला आहे दुर्जन. कधी कधी दुर्जन आणि खल हे एका अभंगासुद्धा दोन्ही शब्द आलेले आहेत बरं का. दुष्ट, खल तुकोबारायच्या गाथ्यामध्ये आणि श्लोकामध्ये सुद्धा कधी कधी दुष्ट, खल एका श्लोकामध्ये आपल्याला असे सापडतात बरं का. सापडलेत मला म्हणून तुम्हाला बोलतोय. तर बघा, दुर्जन, दुर्जनाच्या सुद्धा संगतीत मनाच्या मार्गाची गती जाऊ द्यायची नाही. दुर्जन कोणाला म्हणतात? जो ज्याच्याकडे अजाबात करुणा नाही त्याला दुर्जन असं म्हणतात. जो कारणाविरहित भांडणं करतो त्याला दुर्जन असं म्हणतात. दुसऱ्याच्या धनाची इच्छा करतो त्याला दुर्जन असं म्हणतात. दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा ठेवतो त्याला दुर्जन असं म्हणतात. आणि आपले जे भाऊबंद आहेत आणि सज्जन आहेत त्यांचा उत्कर्ष ज्याला सहन होत नाही त्याला दुर्जन असं म्हटलंय. अकरुणत्व, अकारण विग्रह, परधनी, परयौषितेचा स्पृहा, सुजन बंधू जनेषु सहिष्णुता, प्रकृती सिद्धम ही मिदम दुरात्मनाहम. विठ्ठल 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 याला दुर्जन असं म्हटलेलं आहे. आणि सुभाषितकारांनी बरेच श्लोक वापरलेत. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे पावको लोह संगेन मुग्धरैरभिहन्यते असं वर्णन केलेलं आहे. दुर्जनाच्या संगती जायचा नाही. आपण नेहमी एक श्लोक ऐकतो, दुर्जनाच्या सर्व अंगात विष आहे. दुर्जनाच्या त्याला श्लोकही आहे आणि तुकोबारायचं प्रमाण सुद्धा आहे बरं का. सांगतो ना, विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणे
आणि विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. आणि एका श्लोकात असं म्हटलंय तक्षकस्य विषम दंते मक्षकायाम विषम शिरे. काय पुढं सुद्धा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांगी दुर्जनो विषम मध्ये एक तुकडा राहिला. तक्षकायाम विषम दंते मक्षकायाम विशेष शिरे. वृश्चिकस्य विषम पुच्छे सर्वांगे दुर्जनो विषम. आता इथं असं आहे, आम्ही खेडेगावाला सांगत असतो बरं का. आता दुर्जनाचं काय काढणार? विंचवाच्या कुठं विषय नांगीत आहे. नांगी जर अशी तोडली ना जमतं. मी आश्रमात आधी पर्णकुटी बांधली होती, पाचटीचं वरून हे टाकलं होतं तर विंचू निघायचे, पण चावला एकही नाही बरं का. पण ते जुनी माणसं म्हणतात मग तसं असलं तर काय कोण असतो की आईच्या उदरात असल्यावर जर आईला चावलं तर मग आपल्याला चढत नाही असं काय. पण चावला नाही. पण मी काय केलं, कातर होती त्याची नांगी काय केली अशी आणि बोटावर घेतला. मला चढत नाही ना लक्षात आलं. ती नांगी काढली, त्याचं विष संपलं. माशीचा वरला कपाळातला भाग थोडासा काढला, विष संपलं. सर्पाचा दात काढला, विष संपलं. आणि दुर्जनाचं काय काढणार? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग दुर्जनाचं खलाचं असं बरंचसं वर्णन आहे बरं का. माझ्या डोक्यात बरेचसे सुभाषितकाराचे श्लोक वगैरे आहेत, पण वेळ आहे नाही. खल आणि दुर्जन बघा, तुलसी रामायणात सुद्धा खलाचं आणि दुर्जनाचं वर्णन आहे. नुसते पत्ते सांगतो, इथं पत्ते सांगायला पाहिजे, तर काही जास्त सांगायची गरज नाही. पहिल्यांदा खलाला वंदन करत असताना खलाचं वर्णन भरपूर केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे वर्णन करताना 2 ठिकाणी वर्णन आपल्याला खलाचं सापडतं, जिथे ज्या वेळेस त्या मगाशी जे 7 प्रश्न सांगितले ना, त्याच्यामध्ये दुर्जन आणि सज्जन अर्थात संत यांच्यातलं मर्म काय आहे तुम्ही मला सांगा, तिथं ते लक्षणं आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राला भरतानी संताचा महिमा विचारलेला आहे आणि दुर्जन कोण आहे हे सुद्धा विचारलेलं आहे, तिथं सुद्धा लक्षणं आलेले आहेत. मग असं अनेक जणांची आहे ना, मग त्याचा काय करायचं आहे, त्याग करायचा आहे. दुसंगो असं नाही, दुसंग सर्वथैव त्याज्य ततो दुस्संगव्या मुत्सृज्य सत्सुसज्जेत बुद्धिमान संतो येतस्य म्हणजे मनोव्यासांग मुक्तिभी. भागवतामध्ये श्रीमद भागवताच्या 26व्या अध्यायामध्ये पुरुरवा नावाची कथा आहे ना राजाची, त्याच्यामध्ये तो श्लोक आलेला आहे. मग यांची काय करा, त्याग करा. यांचा काय करा, त्याग करा. यांचा त्याग करा. आपलं कशावर चाललं होतं, पतन उद्धार संघाचा महिमा. त्याजावे आधमा यांचा त्याग करा. आणि जर त्याग नाही केला, यांच्या संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती लावली तर किती गोष्टी कमी होतात. कपिलाने देवहूतीला श्रीमद भागवताच्या 3य स्कंदामध्ये एका श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. 12 गोष्टी कमी होतात. 12 गोष्टी बघा. यांच्या संगतीत गेलं तर सत्य कमी होतं, पवित्रपणा कमी होतो, सत्यम शौचम, दया कमी होते, मौन धरू शकत नाही तो बडबड्या बनतो, सत्यम शौचम दया मौनम. बुद्धी, त्याची बुद्धी खला झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धी श्री लक्ष्मी खला झाल्याशिवाय राहत नाही. त्याला वाईट कर्माविषयी लाज वाटत नाही. तो यश त्याच्या जीवनामध्ये कधी प्राप्त होत नाही. तो दुसऱ्याला क्षमा कधी करू शकत नाही. इंद्रियाचा निग्रह होऊ शकत नाही, मनाचा निग्रह होऊ शकत नाही आणि त्याचा ऐश्वर्य खला झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल सत्यम शौचम दया मौनम बुद्धी श्री यश क्षमा शमो दमो भगश्चाती यत संगाद्याति संग संशयम संचयम. म्हणजे त्यांच्यामध्ये काय हे 12 गोष्टी कमी होतात म्हणून त्यांची संगती करायची नाही. मग कोणाची? संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. कळावा श्रीपती येणे पंथे. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. संगती मनोमार्ग गती. श्रीपती येणे पंथे. श्रीपती येणे पंथे. अकळावा श्रीपतीने संताची संगती. आता आपण एक मुद्दा बघितला, त्याजावे अधमा. त्याचा काय करावा? त्याग करावा. संगतीचा त्याग करावा. त्याच्यात संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती जाऊ. मग कोणाचा स्वीकार करायचा आहे? ग्राह्य काय आहे? संतांच्या संगत जायचं. संताची संगती. याच्यात 2 मुद्दे आहेत. पहिलं, संत कोणाला म्हणायचं? आपल्या कीर्तनात 1-2 कीर्तनात थोडंसं झालेलं आहे, विषय झालेला आहे आणि अभंगसुद्धा झाला आहे. तिची संत ज्यांचा हेत. मी बाहेर कीर्तनाला होतो
पण मोबाईलवर पुन्हा ऐकलं विठ्ठल 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 म्हणजे कुणी कुणी काय काय सांगितलं, कुणी कुणी कोणता अभंग घेतला, त्यातलं आपलं डबल येईल का त्याच्यासाठी ऐकलं विठ्ठल 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 विठ्ठल. नाही नाही, इथं 2 दिवस ऐकलं बारगाजी महाराज, इथं 2 दिवस ऐकलं, इथं 2 दिवस होतो मी, पण त्याच्या आधी बाहेर ऐकलं, त्याच्या आधी बाहेर ऐकलं. अष्टमी आणि नवमीला सकाळी आणि अष्टमीच्या आदल्या दिवशी 2 कीर्तनं तिकडं बाहेरच ऐकले. रूप पाहता लोचनी विठ्ठल 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 विठ्ठल. एक गावी आम्ही विठोबाचे नाम, तेची संत तेची संत. आणि इथं तर ऐकलेले माहितीच आहेत विठ्ठल 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 विठ्ठल. संत कोणाला म्हणायचं, तुकोबारायचा एक स्पेशल अभंग आहे. कवित्व केलं म्हणजे संत नाही, संतांच्या वंशात जन्माला आला म्हणजे संत नाही, कीर्तन सुंदर केलं म्हणजे संत नाही, भागवत पुराण सुंदर सांगितलं म्हणजे संत नाही, वेद शास्त्र मुखोद्गत केले म्हणजे संत नाही. नव्हती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नव्हती संत. आपले वैद्यबाबा म्हणायचे कवित्व तर कोणाला करता येतं. वैद्यबाबाचं आपल्याला आठवण आहे ना, गुरुची आठवण आहे का नाही. वैद्यबाबा म्हणायचे वैद्यात वैद्य पांडुरंग वैद्य आणि बाकीचे वैद्य करती नैवेद्य असं म्हणायचं बरं का. बुवात बुवा पांडुरंग बुवा आणि बाकीचे बुवा मारतेत ओवा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या गुरुवार्यांची आठवण, गुरुवार्यांची आठवण. गुरुवारी म्हणायचे कवित्व केलं म्हणजे संत नाही महाराज. मग संत कोण आहे. तुका म्हणे नाही निरसला देह तो बरी अवघे संसारी, किंवा तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे आगाध. विठ्ठल 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 संत तोची दान जगी, संत तोची दान जगी, ताटी उघडा म्हणायचं. काय म्हणायचं. ज्ञानेश्वरा ताटी उघडा, आपल्या एका गुरुबंधूने, मी पहिल्या वर्षाला होतो त्यावेळेस त्यांनी अभंग घेतला होता, मंदिरात घ्यायचा होता त्यांना. त्यांचं नाव मला आठवत नाही, विठ्ठल महाराज जगतामच्या जवळचेच होते ते, काही नाव आठवणं, पण त्यांना अभंग घ्यायचा होता. त्यांनी घुलेबाला कोणाला तरी विचारलं होतं द्रुपद काय म्हणायचं. मग घुलेबाबांनी त्यावेळेस सांगितलं ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग मला आरूबा म्हणायला लागले काय म्हणायचं. मी मला इकडे विचारा. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्याचा आधार घेतल्यावर जरा जमतं, कारण आपल्याला काय त्यातलं का नाही का नाही. ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्यापेक्षा आहेत महाराज, ठीक आहे ना. हे कीर्तन ऐकायला बसतात म्हणजे हे कौतुक म्हणून, छोट्या भावाचं कीर्तन आपण ऐकावं म्हणून हे सर्व मोठे भाऊ बसतात महाराज. मोठे भाऊ बसतात, हे सर्व मोठेच आहेत, सर्वच काय आहेत मोठेच आहेत. माझ्या नंतर जे सुटलेले जरी असले ते सुद्धा अभ्यासू काय आहेत. आपला विषय मगाशी झाला ऐका ना. नतेन वृद्धो भवती येनाश्य फलितम शिरः एव एव पदिवानाम तम देवास्तवीरम विदुः. नुसते केस पांढरे झाले म्हणजे तो मोठा नाही, ज्याचं ज्ञान मोठं तो मोठा. ऐका ना. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपले गुरुवर्य भुलेबाबा म्हणायचे ज्याचा बोध मोठा बुवा तो मोठा. विठ्ठल 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 विठ्ठल. मग संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. आता हे झाले संतांचे प्रमाण बरं का. आत्मज्ञानी चोखडी संतजी माझी रुपडी ऐका नाही. मनमना भौमत भक्तो या श्लोकावरती उभी आहे. म्हणजे संताची व्याख्या आहे. आता संतांचे लक्षणं गीतेमध्ये आहेत, संतांचे लक्षणं तुलसी रामायणामध्ये आहेत आणि संतांचे लक्षणं भागवतामध्ये सुद्धा आहेत. फक्त नाव काय आहे वेगवेगळं आहे. आता बघा भागवतामध्ये सुद्धा विचारलं आहे एक ठिकाणी आणि बाकीच्या ठिकाणी सहज आले म्हणून सांगितले. बघा श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाच्या 11व्या अध्यायामध्ये
सुंदर असं वर्णन केलेलं आहे. साधू कोणाला म्हणतात असं विचारलं बरं का, साधू कोणाला म्हणतात असं विचारलं. आणि तिथे वर्णन करताना नाथ महाराजांनी त्या श्लोकावर चिंतन करत असताना कधी कधी बरं का, सर्व तुम्ही शून्य माणसं आहात माझ्यापेक्षा, तिथं वाचताना लक्षात येईल, कधी कधी साधू शब्दच वापरला नाथ महाराजांनी आणि कधी कधी संत शब्द वापरला आणि कधी कधी असं एखाद्या पदावर साधूही शब्द वापरला आणि संतही शब्द वापरला. विठ्ठल विठ्ठल कृपालोर कृतद्दुह तितिक्षु सर्वदेहिनां सत्यसारो नवोद्यात्मा समं सर्वोपकारकः कामैर्हतदिर दान्ता मृदु सुचिर निरहंकाय मृदु सुचिर किंचन अनाही अनिह मितभुक शांत स्थिरो मच्छरनो मुनिः अप्रमत्तो गभीरात्मा धृतिमांजित षड्गुणाः अमानी मानदो कल्पो मैत्र कारुण्यक कविः. विठ्ठल विठ्ठल त्याला म्हणलं होतं इकडे उभा राहा. आता जे नवीन नवीन जरा भागवतातले श्लोक पाठ केलेत, आता टक्कल पडले ना ते इसरते जरा कधी कधी. त्याला म्हणलं इथं उभा राहा. ते पाठ करून घेतलेले आहेत 500 श्लोक पत्नीच्या संसद बसण्याच्या अगोदर. पण तो म्हणला इथं नाही उभा राहणार मी, आरूपापाशी परमेश्वर महाराजाशी नाही उभा राहणार. विठ्ठल 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 हे संतांचे लक्षण आहे. त्याच्यानंतर एकादश स्कंदाच्या 14व्या अध्यायामध्ये बघा सुंदर चिंतन आहे आपल्या सर्वांच्या पाठे. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शिन 5 लक्षणं तिथं सांगितलेले आहेत आणि त्याच्यानंतर 8 लक्षणं सांगितलेली आहेत. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाच्या 26व्या अध्यायामध्ये बघा श्लोक आहे. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शिनः निर्ममा निरहंकारा निर्द्वंद्वा निष्परिग्रह. विठ्ठल 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 असे संताच्या लक्षणाने जे युक्त आहेत त्यांच्या संगती. संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती पंथे विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. 2-3 दिवस पाहिलं ते येणे करायला घातला जात होता म्हणून मी म्हटलं आपण घालायचं का नाही असं म्हणून मी घातला नाही. तसं घालीत नाही असं नाही, 2-2, 3-3 घालून घेतो ना बाहेर 5-5, 10-10. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं काही माझा नियम नाही जिथे कीर्तन करावे तिथे अन्न सेवावे बुकाला नाही, तसं काही माझा नियम नाही. मी दक्षाना ठरवून घेतो मी बी, तसं काही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण मी अभ्यासू नाही पण देत नाहीत माणसं महाराज. ज्याला विनोदी माणसाला 25,000 रुपये देते तर आपल्याला 5 बी देत नाहीत. विचार करून जावं लागतं. हाराचं तसं नाना काही नाही, माझा काही नियम नाही. तुम्हाला वाटलं नियम आहे काय म्हणून असं तुम्ही असं केलं, तसं काही नाही. संताची संगती मनोमार्ग गती. बाकीच्यांच्या संगतीत गेल्यानंतर मनाच्या मार्गाची गती लावली तर किती नुकसान आहे. आपण 12 नुकसान सांगितले त्याच्यामध्ये. आता संतांचे लक्षण आपण सांगितले, संतांच्या लक्षणं सांगितले आणि अशा लक्षणाने जे युक्त आहेत संताची संगती मनोमार्गती मनाच्या मार्गाची गती लावा. फायदा काय आहे. अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. श्रीपती अकळावा येणे पंथे. जसं त्यांच्या संगतीत बाकीच्या गेल्यानंतर नुकसान आहे
तर संतांच्या संगतीत गेल्यानंतर फायदा काय? अकळावा श्रीपती येणे पंथे. किंवा नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठात म्हणलंय, साधूचे संगती हरी जोडे, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूची संगती हरी जोडे. साधूच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. अकळावा श्रीपती येणे पंथे. आता श्रीपती हे नाव तिथं वापरलेलं आहे. श्रीपती, श्रीपती हे देवाचं नाव आहे. थोडक्यात आपल्याला बघायचं आपल्या वेळेनुसार 10 मिनिटामध्ये. बरीच मोठी कथा आहे. लक्ष्मीने, श्री म्हणजे लक्ष्मी, भगवान विष्णूला वरलं त्यावेळेस श्रीपती हे नाव पडलं. जी लक्ष्मीने भगवान विष्णूला वरलं ती कुठून निघाली आपल्याला सर्वांना माहीत आहे. जे 14 रत्न आहेत ते 14 रत्नापैकी एक लक्ष्मी आहे. लक्ष्मी कौस्तुभ बारी जातक स्वरा. आम्ही ते मंगलाष्टकाच्या स्वरात बाहेर म्हणत असतो, इथं कशाला म्हणायचं. पण ते 14 रत्न आहेत. पण यातलं मार्मिकता एक मला सांगायचे, जे जे भागवतकार आहेत त्यांच्या लक्षात येईल. 14 रत्न समुद्र मंथनातून निघाले, पण 3 रत्नाचं वर्णन भागवतात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात आलं का? त्याचा विचार सर्वांनी करा, जे जे भागवतकार असतील ते. मी थोडासा केलाय म्हणून सांगतो. आता लक्ष्मी निघाली, पण लक्ष्मी निघाली ती पहिल्या क्रमांकाला निघाली नाही, 8व्या क्रमांकाला निघाली. विष पहिल्या क्रमांकाला निघालं आणि नंतर लक्ष्मी 8व्या क्रमांकाला निघाली. पण लक्ष्मी बाहेर निघाल्यानंतर लक्ष्मीला बसायला आसन कुणी दिलं, तिला आंघोळ कुणी घातली, आंघोळीला पाणी कुणी दिलं, नेसायला वस्त्र कुणी दिलं, तिथं भागवतामध्ये चिंतन आहे. लक्ष्मी बाहेर निघाल्यानंतर तिला बसायला इंद्राने आसन दिलं. आंघोळ कुणी घातली? तर हत्तीने आंघोळ घातली असं वर्णन आहे. त्याच्यानंतर पुन्हा आंघोळीला पाणी कोणी दिलं? ज्या नद्या आहेत त्या नद्या आल्या, त्यांनी पाणी दिलं. वस्त्र कोणी दिलं? समुद्राने काय दिलं? नेसायला वस्त्र दिलं. लक्ष्मी बाहेर निघाल्याबरोबर वाद्य कोणते वाजू लागले? भागवतात चिंतन आहे. ढोल वाजू लागला, नंतर विणा वाजू लागला, मृदंग वाजू लागला, तिथं वर्णन आहे, वेणू वाजू लागला, हे सर्व वाद्य वाजू लागले. आणि त्याच्यानंतर पुन्हा चिंतन असं आहे, गायन कोणी केलं? गंधर्वांनी गायन केलं. आपसारात थै 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 अशा नाचायला लागल्या. तिथं लक्ष्मी बाहेर निघाल्यानंतर विठ्ठल 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 विठ्ठल. पृथ्वीने सर्व औषधी दिली, वसंत ऋतूने फुलफळं दिले, वरुणाने माळ दिलेली आहे, मोत्याचा हार सरस्वतीने दिलेला आहे, कानामध्ये घालण्यासाठी कुंडल नागदेवतेने दिलेले आहेत, आणि कमलपुष्प ब्रह्मदेवाने दिलेलं आहे असं भागवतात वर्णन आहे. आता श्लोक सांगायला काही नाही, वेळ नाही. आणि लक्ष्मीने पुन्हा हे सर्व हार घेतलेला आहे महाराज, आणि ते कमलपुष्पाची माळा घालण्यासाठी निघालेली आहे. तिथं कोण कोण होतं? सूर, आसुर आणि मानव. तशाम चक्रू स्पृहा स्पुरे स्वरा आसुर मानवाहा, ते सर्वजण होते. आणि पाहिल्यानंतर लक्ष्मीने विचार केला, यांना माळ भगवान विष्णूलाच का घातली, बाकीच्याला का घातली नाही? तिथं वर्णन आहे, नूनम तपोयश न मन्निर निर्जयो ज्ञानम क्वचित्तच्च न संगवर्जितम कष्टिन महांतस्य न काम निर्जया स ईश्वर किम परतो व्यपाश्रया. लक्ष्मीने विचार केला, काही तपस्वी आहेत पण त्यांनी क्रोधाला जिंकलेलं नाही. त्याचा विचार काही ठिकाणी असं वाचायला मिळतोय, दुर्वास मुनी तपस्वी आहेत पण त्यांनी क्रोधाला जिंकलेलं नव्हतं म्हणून त्यांना माळ घातली नाही. नूनम तपोयश न मन्निर निर्जयो ज्ञानम क्वचित्तच्च, काही ज्ञानवान होते पण त्यांना आसक्ती सुटलेली नव्हती म्हणून त्यांना माळ घातली नाही. काही काही महात्मे होते, देव होते, ब्रह्मदेव, चंद्र, पण त्यांनी कामावर विजय मिळवलेला नाही म्हणून त्यांना माळ घातलेली नाही. इंद्रासारखे होते, इंद्र जो आहे तो इंद्र दुसऱ्याचा आश्रय घेतोय म्हणून त्याला माळ घातलेली नाही. पुढे वर्णन केलेलं आहे, काही धर्माचं तंतोतंत पालन करणारे होते पण त्यांच्या अंतकरणामध्ये भूतमात्राबद्दल काही नव्हती, दया नव्हती म्हणून त्यांना माळ घातली नाही. कीर्तवीर्यासारखे काही काही म्हणजे चांगले
पण ते काळाच्या तडाख्यातून चुकलेले नव्हते म्हणून त्यांना माळ घातलेली नाही. धर्म क्वचित तत्र न भूत सौहृदम त्याग क्वचित तत्र न मुक्तिकारणम वीर्यम न पुंसोस्त्यजवेग निष्कृत्यम न हि द्वितीयो गुणसंगवर्जिताः. पुढं असं वर्णन केलंय. काही दान सुरू होते शिबिराजासारखे पण त्यांना माळ घातली नाही. दानच ही मुक्तीला कारणीभूत आहे असं काही नाही असं वर्णन केलेलं आहे म्हणून त्यांना माळ घातली नाही. सनकादिकासारखे होते ते तर ब्रह्मचारीच होते त्यांना माळ घालून काही उपयोग नाही त्यांना माळ घातली नाही. पुन्हा नंतर मार्कंडेयासारखे दिसले त्यांचं आयुष्य भरपूर आहे पण स्त्रियाला मनावसारखा असा स्वभाव त्यांच्याकडे नव्हता म्हणून त्यांना माळ घातली नाही. क्वचित चिरायुर नैशील मंगलम क्वचित तदप्यस्त्य न वेद्यमाविष यत्रोभयम कुत्रच स्वप्य मंगल सुमंगलम कश्यन कांक्षती हिमाम. सुंदर चिंतन केलेलं आहे. त्यांना माळ घातली नाही. त्याच्यानंतर हिरण्यकशिपूसारखे होते पण हिरण्यकशिपूच्या आयुष्याचं काय आहे मर्यादा थोडी कळणं काय कठीण आहे. म्हणून श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये माझ्या तर काही वाचण्यामध्ये हिरण्यकशिपूला किती आयुष्य होतं गेलं नाही. तुमच्या जर गेलं असेल तर तुमच्या चरणावर मस्तक मला सांगा. मार्कंडे ते आहे ते मार्कंडे झालं. आपलं हिरण्यकशिपू चाललेलं आहे. हिरण्यकशिपू 160 कोटी देखा. बरोबर आहे. भागवतात नाही भागवत 60 कोटी देखा 30 लक्ष अभंगात आहे 30 लक्ष 7 सते 9 मास लेखा 7 नवमास तया हिरण्यकश्यपा झाले ओ अरे शोक करिशी अरे मना तू शोक करिशी. असं माझा मुद्दा असा होता श्याम महाराज की भागवतात सापडलं नाही. नामदेवरायच्या गाथेत तर आहेच ना पण तुकोबारायच्या गाथेत बी काही सापडत नाही बरं का. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा नाही. नाथ महाराजाच्या भागवतात मी वाचलंय 70-80 पारायणे झालेत पण असेल तर सांगा बा मला. विठ्ठल 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 विठ्ठल. पण नामदेवरायच्या गाथ्यामध्ये आहे. मग त्या आयुष्याचं मोजमाप 1 अर्बुद 60 कोटी देखा 30 लक्ष 7 सते लेखा तया 7 काय 10 सहस्र 7 शतलेखा तया हिरण्यकश्यपा इतकं त्याचं आयुष्य होतं. 1 अर्बुद 60 कोटी 30 लाख 10,709 महिने. 1 अर्बुद म्हणजे खायचं टरबूज नाही लक्षात आलं का. एकम दहम शतम सहस्र 10 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज खर्व निकर्व पद्म महापद्म शंख जल्दी अंत्य मध्य आणि परार्ध. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण असं आहे मग त्यांना माळ घातली नाही. पुढे शिलवान गुणवान भगवान शंकर स्त्रियांना स्वभाव चांगला होता त्यांचा स्त्रियासाठी आणि आयुष्यसुद्धा पण ते अमंगल स्थितीमध्ये राहत होते म्हणून त्यांना माळ घातली नाही. स्मशाने क्रीडावा स्मरहर पिशाच्या सहचरा चिता भस्मा लेप वर्णन केलं ना पुष्पदंत कवीने. अशी स्थिती होती म्हणून त्यांना माळ घातली नाही तिथं वर्णन आहे. आणि मग जे भगवान विष्णू होते त्यांना माळ घालायची आहे कोणाला लक्ष्मीला. ते सुमंगलम कश्य न कांक्षती ही माम. मंगल आहेत पवित्रानाम पवित्र असे भगवान विष्णू. पण त्यांनी मात्र त्या लक्ष्मीकडे काय केले पाठ केले. पाठ केल्यानंतर लक्ष्मीच्या लक्षात आलं महाराज लक्ष्मी बी काही साधारण नव्हती. माऊलीने सकाळी संपूर्ण वय म्हणून दाखवल्या. त्या ज्या झाडाकडे पाहते ते कल्प वृक्ष ऐका ना. त्या लक्ष्मीने नुसतं झाडाकडे बघितलं तर काय होतं ते झाडंसुद्धा आपल्या मारुती बाबांचं तुम्ही नाव सांगितलं काय येड्या बाबडीकडे जरी बघितलं तरी काय होत होतं कल्पवृक्ष ऐका नाही. मला सांगायचं काय मग त्या लक्ष्मीच्या लक्षात आलं मग तिने अभिमान सोडला. मग सर्वस्व करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. मग असं माळ घातल्यानंतर नाव पडलं श्रीपती म्हणून आकळावा श्रीपती येणे पंथे आकळावा श्रीपती येणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. बसा आरती व्हायची कोणी उठू नका बसा खाली. ज्ञानेश्वर माऊली संताची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथी. या मार्गाने श्रीपती आकळला जातो.
बऱ्याचशा त्याच्यावर शंका आहेत. भक्तीने देव भगवान परमात्मा प्राप्त होतो, भावाने प्राप्त होतो आणि मग संतांच्या संगतीमध्ये कसं काय प्राप्त होतो आपल्याला सर्वांना माहिती आहे. स्वहिताकारणे संगती साधूची ती भक्तीसुद्धा तिथेच मिळते. आपली सेवा संपवलेली आहे. या सेवेमध्ये काही चुकलं असेल, वक्तृत्वाच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील ते माझे दोष समजून सोडून द्या. आणि जे काही बरोबर आलं असेल ते आमच्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज या संस्थेतील हयात असणारे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर आणि वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य नतुसिंग बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य मधुकर बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य वैद्य बाबा आणि वैकुंठवासी गुरुवर्य निकम बाबा यांच्या पायाचा परसा समजून आचरणात आणा. त्यांनीच आपल्याला शिकवलं नसतं तर आपण काय सांगितलं असतं महाराज. म्हणून त्यांच्याच आशीर्वादाने हे सर्व आहे. म्हणजे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काही बरोबर आलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. आपण एकच चरणावर थोडी सेवा केलेली आहे. 2-3 वर्षापासून प्रकाशजी महाराज बोधले यांनी मला फडावर एका अभंगावर 5-5 दिवस 6-6 दिवस आता लगेच सेवा आहे. आता गेलं लगेच घासवाल्यामध्ये सेवा आहे, बाबांच्या जवळच आहे. म्हणून ती सवय लागल्यामुळं आणि कोणत्या अभंगाचं चिंतन करायचं झालं तर आता ती 2-3 वर्षापासून सवय लागल्यामुळे एका अभंगावर एकच कीर्तन करायचं असलं तरी 2-3 कीर्तनाचं काय होते भांडवल तयार होतं आहे बरं का. म्हणून ती सवय लागल्यामुळं एकाच चरणावर थोडंसं विश्लेषण केलं. पुनश्च चुकलं असेल त्याच्याबद्दल क्षमा. जे बरोबर असेल ते गुरुवार्यांचं सेवा संपली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.